महाराष्ट्राच्या आयएमए शाखेने पुकारलेल्या बंदमध्ये परभणीतील डॉक्टर देखील सहभागी झाले असून महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणीच्या निर्णयाला विरोध करण्यात आला आहे. सरकारने BHMS CPM डॉक्टरांनी नोंदणी करण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. त्याविरोधात परभणीतील डॉक्टर आक्रमक झाले असून त्यांनी आज जिल्हा प्रशासनाला निर्णयाबद्दल पुनर्विचार करावा, अन्यथा आगामी काळामध्ये अत्यावश्यक सेवेवर परिणाम होऊ शकतो असा इशारा दिला आहे. आज देखील डॉक्टरांच्या वतीने 24 तास संप पुकारण्यात आला असून पुढील काही काळात अधिक तीव्र पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत. प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी. BHMSच्या विद्यार्थ्यांना एक 2 महिन्याचा कोर्स करून ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करायची परमिशन देत आहे किंवा त्यांना तशी अनुमती देत आहे. आमच्या ॲलोपॅथी डॉक्टर्सला म्हणजे MBBS आणि MBBSच्या वरच्या डॉक्टर्सना ह्या गोष्टीचा दुष्परिणाम आता लक्षात आलेला आहे. मागे 5-6 वर्षापासून आम्ही यासाठी भांडतोय. शासनाने जर असं BHMSच्या डॉक्टरला 2 महिन्याचा कुठलाही कोर्स करून जर ॲलोपॅथीची प्रॅक्टिस अलाउड केली त्याचा दूरगामी परिणाम या सामान्य जनतेवर होईल. आणि जे काही MBBSचे विद्यार्थी एवढी मेहनत करतायत, MBBSची तयारी करतायत, तर हे विद्यार्थी कुठेतरी मागे पडतील. तर शासनाला आम्हाला असं म्हणायचं की जर तुम्हाला फक्त MBBSच्या रजिस्टरवर BHMSच्या डॉक्टरांना आणायचंच असेल तर सगळीकडे BHMS कॉलेजेस चालू करा ना. तुम्ही कशाला MBBSचे कॉलेजेस चालू करता? आणि याचा दूरगामी परिणाम हा फक्त रुग्णसेवेवर होईल. आम्ही संप करून किंवा इमर्जन्सी सेवा बंद करून कुठेही रुग्णाला वेटीस धरत नाही. आमची ही मागणी मागच्या 4-5 वर्षापासून आम्ही लावून धरलेली आहे. शासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे आणि याचा दुर्लक्षित परिणाम जर दुर्लक्ष यांनी केलं त्याचा परिणाम हा जनतेवरच होईल, जनतेच्या आरोग्य सेवेवरच होईल.